आपल्यासोबत शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आहेत. सर, काय सांगाल, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनाचं संवाद यात्रा आहे, तब्बल 6 तास चालले. या ठिकाणी बैठका झाल्या, यामध्ये कशा पद्धतीने बैठकामध्ये लोक सहभागी, काय नेमके मार्गदर्शन करण्यात आले? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसंवाद यात्रा ही पुन्हा सुरू झालेली आहे. कालपासून मुंबईमध्ये याची सुरुवात झाली. काल ईशान्य मुंबई ह्या लोकसभेमध्ये आम्ही आढावा बैठक घेतला आणि आज नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबईमध्ये हा आढावा बैठक हा संवाद दौरा होतोय. या दौऱ्याच्या माध्यमाने एवढाच हेतू आहे की प्रत्येक कॉर्पोरेशनच्या वॉर्डने कशा प्रकारे शिवसेनेचं काम चालू आहे, कशा प्रकारे तिथे संघटनेचं काम सुरू आहे, संघटना बांधली गेली आहे की नाही, त्या प्रकारे तिथे लोकांपर्यंत आपण पोहोचतोय की नाही. आपल्याला आठवत असेल शिवसंवाद दौरा जो आहे तो विधानसभेच्या अगोदर देखील झाला. तिथे मी 63 विधानसभेमध्ये आमच्या नेत्यांबरोबर सगळ्यांबरोबर स्वतः प्रत्यक्ष गेलो आणि तिकडचा आढावा घेतला. त्याचा फायदा विधानसभेमध्ये पण झाला. तसाच आढावा जो आहे तो आज प्रत्येक कॉर्पोरेशन वाईज प्रत्येक विधानसभानी आहे आम्ही इथे बैठक घेतोय. इथे विभाग प्रमुख असेल, विधानसभा प्रमुख असेल, आमदार असतील किंवा त्याचबरोबर साधा कार्यकर्ता असेल, या प्रत्येकाशी सुसंवाद साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून होतोय, जेणेकरून ग्राउंड लेवलला काय रियालिटी आहे, पक्षाची बांधणी कशी आहे, ग्राउंड लेवलपर्यंत जे सरकारने योजना केल्या त्याचा लाभ पोचला की नाही, लोकांच्या काय समस्या आहेत. आज मुंबई जर आपण पाहिलं तर हाऊसिंगच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. मग मी जिथे कुठे जातो तिथे लोक SRAचा प्रश्न असेल, म्हाडाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि ह्या सगळे प्रश्न घेऊन जे आहे हे आपण बैठका लावण्याचं काम देखील करतो, ते प्रश्न सोडवण्याचं काम देखील करतो. तर एकंदरीत येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका देखील त्याची देखील तयारी आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काही आपण जबाबदारी सोपवण्यात आली? बघा, सगळ्याच पदाधिकाऱ्यांवरती जबाबदारी आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त यश कसं मिळेल पक्षाला याच्यासाठी काम करण्याची तयारी, त्याचा आढावा जो घेतला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक पदाधिकारी जबाबदार आहे. इथे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत आमचे शिवसेनेचे गेले अनेक वर्ष जे काम करतात, शिशिर शिंदे साहेब उपस्थित आहेत बरोबर माझ्या, त्याचबरोबर वायकर साहेब आहेत, त्याचबरोबर आता मुर्जी पटेल जी आहे जे आमदार म्हणून निवडून आलेत, ह्या सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. यांना गेले अनेक वर्ष खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि हा सगळा एक्सपिरियन्स जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा फायदेशीर ठरेल याच्यासाठी एक संवाद 1 to 1 कन्व्हर्सेशन, नाहीतर अगोदर फक्त जे आहे मेरी आवाज सुनो असंच व्हायचं. पण आज इथे प्रत्येक कार्यकर्त्याला ऐकून घेण्यात येतं, कार्यकर्त्याच्या काय समस्या आहेत, पक्षवाढीमध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत, या सगळ्या समस्या घेऊन ज्या आहेत याचा सारांश माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही मांडणार आहोत, जसं आम्ही विधानसभेला मांडला. आणि नक्कीच ह्या सगळ्या एक्सरसाइजमुळे पक्षाला चांगलं यश जे आहे ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढणार की स्वतः स्वबळावर तयारी? महायुतीचंच आहे आता सरकार, महायुती म्हणूनच आता पुढे जाणार आहोत आम्ही लोक. एकंदरीत आपण पाहिलं तर सर, एका दिवसात पुण्यात 3 घटना घडली आहे, त्यामुळे पुण्यात चालला काय असा प्रश्न विचारला जात आहे. पुण्याच्या या क्राईमच्या घटनेमुळे कशा पाहता? मला वाटतं आता त्याच्यावरती जे आहे स्ट्रिक्ट ॲक्शन जे आहे सरकारच्या माध्यमाने जे आहे आपण घेत असतो. याच्या अगोदरच्या पण घटनांवरती जे आहे हे कडक कारवाई जी आहे ती सरकारने केलेली आहे. मला वाटतं या सगळ्या जे दोषी असतील याच्यामध्ये त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती होईल. नक्कीच कठोर कारवाई आरोपींवर केली जाईल असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.